बार्शीच्या सुपुत्राचा डॉक्टरेट पदवीने सन्मान, राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ. लोणेरे येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी स्वीकारताना सागर कांबळे यावेळी उपस्थित, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आदिती तटकरे आदी मान्यवर. आज माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. फार्मसी विषयात तंत्रज्ञान विद्यापीठाची पहिली PhD मिळवणे आणि राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते सन्मान होणे माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची घटना आहे. कॉलेज जीवनापासूनच संघ स्वयंसेवक व विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना संयम, संघर्ष, व्यवस्थापन काय असते ते शिकायला मिळाले. या सूत्रांचा उपयोग मला PhDचा अभ्यास करताना झाला. तसेच परिवारातील आई, वडील, भाऊ व बहीण या अशा सर्वांनी मला कायम पाठिंबा दिल्यामुळे यश मिळवू शकलो, असे मनोगत सागर कांबळे PhD पदवीधारक यांनी व्यक्त केलेले आहे. तालुक्यातील लक्षाची वाडी ता. बार्शी येथील सुपुत्र डॉक्टर सागर कांबळे यांना शुक्रवारी ता. 16 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे जी. रायगड येथे फार्मसी विषयातील तंत्रज्ञान विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट पदवी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दीक्षांत पदवी समारंभामध्ये प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, प्रवीण सरदेशमुख, अकॅडमिक कौन्सिल संचालक डॉक्टर अमित शेष उपस्थित होते. विद्यापीठाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये हा समारंभ पार पडला. सागर कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण सिल्वर ज्युबिली हायस्कूल, टेक्निकल हायस्कूल येथे झाले असून 12वी झाडबुके महाविद्यालय तर डी.फार्मसी सोजर कॉलेज फार्मसी खांडवी, बी.फार्मसी एम. फार्मसी के.टी. पाटील कॉलेज फार्मसी धाराशिव येथे झाले आहे. PhD पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे जी. रायगड येथे घेतली. आणखीन विशेष बाब म्हणजे हे सर्व करत असताना सन्माननीय डॉक्टर सागर कांबळे यांचं आपल्या चॅनलतर्फे विशेष अभिनंदन तर करायचंच, पण एक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक आज कष्ट, सचोटी, प्रयत्नांची पराकाष्ठा, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून धुळीतून आसमान गाठू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. आणि विशेष करून आपल्या चॅनलतर्फे परत एकदा त्यांचं फार फार अभिनंदन. दुसरी गोष्ट अशी की त्यांचा हा संयम, संघर्ष, व्यवस्थापन, सचोटी, एखाद्या विषयाला तडीस न्यायची जी त्यांची मानसिकता, सकारात्मक प्रवृत्ती आहे, ही सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे जमीन अधिग्रहणाच्या बाबतीत अभ्यास पूर्ण पद्धतीने जी त्यांनी राबवली ती देखील प्रशंसनीय आहे, अगदी कौतुकास्पद आहे. परत एकदा मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, डॉक्टर सागर राजाराम कांबळे यांचं आपल्या चॅनलतर्फे मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर सागर कांबळे ही तर फक्त सुरुवात आहे. आणखीन तर
अभी तो मुट्ठी भर ज़मीन सिर्फ नापी है हमने, अभी पूरा आसमान बाकी है। आजच्या या क्षणी एकच सांगू शकतो की डॉक्टर सागर कांबळे आपला जो जीवन प्रवास आहे तो खरंच आपण जे आज एक्सप्रेसेस ऑफ इंडिया हे उपक्रम हाती घेतला आहे, तर यातील तरुणाईला नेहमी आदर्श ठरो आणि इहलोकीच्या या भूतलीच्या संसारात जी काही जहाजं आज या अथांग सागरात संभ्रमाच्या भरकटलेली आहेत, तर त्यांचा जो काही हा संभ्रमावस्थेतला प्रवास आहे, तर निश्चितच तो एक प्रकाशस्तंभ, लाईट हाऊस, दीपस्तंभ म्हणून आपण त्यांच्यासाठी नेहमी मार्गदर्शक राहू, हीच ह्या निसर्गदेवतेच्या चरणी प्रार्थना। आणि आणखीन एक गोष्ट, आता तर समजा एका विषयात PhD झालेली आहे, तरी आपली ही संयम, संघर्ष आणि व्यवस्थापनाची सचोटी सोडू नका। सदोदित काही ना काही शिकत राहा आणि त्याचवेळी आपण समाजाचं काही देणं लागतो या आशयाने जमीन अधिग्रहणामध्ये जो मापदंड, जो पायाभूत एक पथदर्शी पॅटर्न तुम्ही जो राबवला आहे, तो जे कोणी आपणास वैयक्तिकरित्या बार्शी येथे तेलगिरणी चौकात आपल्या मिरगणे कॉम्प्लेक्समध्ये समर्थ एंटरप्राइजेस येथे प्रत्यक्ष येऊन भेट घेतील, तर तुमच्या साक्षीने मी अशा सर्व शेतकरी, कष्टकरी, भूमिपुत्र आणि जमीन मालकांना ग्वाही देऊ इच्छितो की आपण जर कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये संभ्रमावस्थेमध्ये असाल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताल की तुम्ही आहेतच की, मी आहे, मी आणखीन थोडंसं एक चॅनल म्हणून मला वेगवेगळे आशय घेऊन चालावं लागतं, पण जमीन अधिग्रहणाचा मूर्तिमंत बार्शी पॅटर्न आज आपल्यासमोर, सर्वांसमोर ठेवण्याचं भाग्य आज आपल्या चॅनलला मिळालं, हे आम्ही आमचं खरंच मनापासून फार म्हणजे भाग्यच म्हटलंच मी त्याला। खरंच अशी परिस्थिती आहे। डॉक्टर सागर कांबळे, परत राहून फार वेळा तुमचा अभिवंदन करावं वाटतं, कारण जवळजवळ बार्शीतून एक फोन आलेला आणि त्या दिवशीपासून जो तुमचा आणि माझा संपर्क एका कॉमन फ्रेंडमुळे घडला, ते आपले जनसामान्यांचे पाठीराखे राजाभाऊ बांगर साहेब, आपले शेजारी, आणि त्या दिवशीचा तो फोन, अंदाजे ह्या गोष्टीला आता 2.5 वर्ष होऊन गेले असतील, तर जवळजवळ 30 महिन्यापासून म्हणजे शिक्षण घेता घेता सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचे लाभार्थी शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक म्हणून जो आपण पाठपुरावा केला, तो नक्कीच या देशातील सर्व भूमिपुत्रांना पथदर्शी किंवा लँड ॲक्विजिशनमधला एक माइलस्टोन ठरो, हीच परत एकदा त्या सृष्टीनिर्मात्याच्या चरणी प्रार्थना। मी डॉक्टर मनोज कुमार मुनोत, 17 ऑगस्ट
10:30 आपली रजा घेतो. आशा करतो चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करालच. तसेच भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस कराल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक कराल. संबंधित माहिती जर कोणाच्या कामाची वाटली तर ती त्यांच्यापर्यंत शेअर कराल. तसेच आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरणार नाहीत, या आशयाने. आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील आपण आपला अभिप्राय जो इकडं कमेंटमध्ये पाठवलेला आहे तो इकडं कॉपी पेस्ट करून तो देखील तुम्ही व्हॉट्सअपवरती कळवू शकता.